दर्शन घेतलं छानपैकी. आल्यावरती तिथे शांत वातावरण आहे, त्या झाडाखाली बसलो होतो आम्ही. पौर्णिमेलाच गेलो होतो आत्ताच्या. आणि एक अतिशय म्हणजे ह्याला गरीब म्हणावं का ह्याला काय म्हणावं, ह्याला दरिद्री म्हणावं का काय म्हणावं असं नाही, अशा वेगळ्याच अवतारामध्ये एक माणूस आला आमच्या समोर. अतिशय गचाळ, म्हणजे याच्याशी बोलायचं का नाही, कपडे असे खूप गचाळ आणि हे सगळं वेगळाच होता तो. समोर आल्यानंतर तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. आता ठीक आहे, आता काहीतरी आता समोर आला माणूस की आपण थोडंफार हसतो, म्हणजे आपला एक थोडासा संस्कार म्हणून आपण हसतो त्याच्या. तर त्यांनी पण हसला आणि तो म्हणला, ताई मी तुमचा पॉडकास्ट ऐकलाय आणि त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं ना की तुम्ही पौर्णिमा करत जा. मी एवढे हादरले, म्हणलं महाराज तुम्ही माझी परीक्षा बघताय. मी ज्या माणसाला त्याच्या रूपावरनं तो श्रीमंत आहे का गरीब, मी माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा तिथे फसते, तिथे त्याचं मन मला कळू शकलं नाही जे तुम्हाला कळतं. आणि त्याला मनात काय आलं की मला ज्याच्यामुळे कदाचित हा मार्ग सापडला की पौर्णिमा करायचं, ही निमित्त मात्र ही बाई होती आणि स्वामींनी हे वदवून घेतलं होतं की तू पौर्णिमा करायला अक्कलकोटला ये. हे सगळं कुठेतरी जुळून येत होतं. आणि मी तो म्हणला मी सुरू केल्यात पौर्णिमा, माझी पहिलीच पौर्णिमा आहे आणि आता मी 3 पौर्णिमा मी करणारच आहे. म्हणलं किती छान, म्हणजे काहीतरी सांगावं महाराजांनी आणि ते पूर्ण व्हावं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते म्हणलं मी ताई इथे तुमच्या इथे बसू का. मग तो शेजारी बसला. तर म्हणलं माझ्या मनात एक बारीक शंका आहे की तुम्ही पौर्णिमा करायला सांगताय, अक्कलकोटला जायला सांगताय, स्वामींच्या घरात यायला सांगताय, पण मग आम्ही तिथे जाऊन करायचं काय. म्हणलं आम्ही स्वामींची सेवा कशी करायची, आम्ही नक्की त्यातनं काय करायचंय. तर मी म्हणलं महाराजांची जर कुठल्याही मठात, मोठ्या मठात जाऊन सेवा करायची असेल तर तुम्ही सरळ झाडू घ्यायचा, महाराजांचा मठ स्वच्छ करायचा, छान पुसून घ्यायचा आणि ती जागा स्वच्छ करायची जिथे आपले महाराज वास्तव्याला आहेत. बरोबर. तर मी म्हटलं हीच सेवा झाली महाराजांची, महाराजांना वेगळं काही नकोय. काय जिथे अन्नदान चालतं ती भांडी घासा, असं काही काही वेगळं बोलत होते मी त्यांच्याशी. तर त्यांनी मला सांगितलं की काल मी अक्कलकोटला पोहोचलो आणि मी याच मठात रात्री आलो होतो आणि एका वयस्कर माणसाने माझ्या हातामध्ये झाडू दिला आणि मी तो मठ झाडून काढला. म्हणजे काल जे त्यांच्या आयुष्यात घडवलं ते दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला शिक्कामोर्तब केला की हो हे असंच असतं. मठाची सेवा, माझी सेवा म्हणजे हीच. ज्या ठिकाणी माझे अनेक भक्त येतात ते ज्या पावित्र्याने येतात, ती जागा ही स्वच्छ असावी, ती छान असावी. मी प्रत्येक ठिकाणी वास्तव्याला आहे तर मला स्वच्छ जागा करून दे. आणि त्याला इतका आनंद झाला की जे माझ्याकडनं काल घडवलं तेच महाराजांनी निश्चित केलं की हो मला हेच करायचंय. आणि मग तो गेला आणि म्हणलं चला आता तुम्ही पुढच्या पौर्णिमेला, आता आम्ही पण पुढे जातो. आणि मग आम्ही तिथनं बाहेर पडलो, तेही खूप आनंदी होऊन तोही आत गेला. हो.